नमस्कार. आज आपण अजून थोडं ग्रह आणि नक्षत्रांविषयी जाणून घेऊया. 12 राशींमध्ये 27 नक्षत्रे विभागली गेली आहेत. म्हणून प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्रे येतात. 12 राशींचे वर्तुळ 360 अंशाचे आहे. 360 भागिले 12 बरोबर 30 अंश. 1 रास बरोबर 30 अंश. 1 अंश बरोबर 60 कला आणि 1 कला बरोबर 60 विकला. एका राशीत 2.25 नक्षत्रे असतात. म्हणजे एका राशीत एका नक्षत्राचे 4 असे मिळून एकूण 9 चरण असतात. 360 अंश भागिले 27 नक्षत्र बरोबर 13 अंश 20 कला. म्हणजे एक नक्षत्र 13 अंश 20 कला एवढं असतं. 1 अंश बरोबर 60 कला. 13 अंश बरोबर 780 कला. म्हणून एक नक्षत्र बरोबर 780 कला अधिक 20 कला बरोबर 800 कला. एक नक्षत्र बरोबर 800 कला. एका नक्षत्रात 4 चरण असतात. एक नक्षत्र बरोबर 13 अंश 20 कला किंवा एक नक्षत्र बरोबर 800 कला. 1 अंश बरोबर 60 कला. एक चरण बरोबर 3 अंश 20 कला म्हणजे एकूण 200 कला. 800 कला भागिले 4 चरण बरोबर 200 कला. ग्रह रवी. प्रत्येक राशीमध्ये एक महिना असतो. चंद्र प्रत्येक राशीत सुमारे 2.25 दिवस असतो. मंगळ प्रत्येक राशीत सुमारे 1.25 महिना असतो. बुध प्रत्येक राशीत सुमारे 18 दिवस असतो. गुरु प्रत्येक राशीत सुमारे 1 वर्ष असतो. शुक्र प्रत्येक राशीत सुमारे 25 दिवस असतो. आणि शनी प्रत्येक राशीत सुमारे 2.5 वर्ष असतो. रवी ज्या राशीत असेल त्या राशीमध्ये अथवा त्या राशीच्या पुढील किंवा मागील एका राशीत बुध नेहमी असतो. रवी ज्या राशीत असेल त्या राशीमध्ये अथवा त्या राशीच्या पुढील किंवा मागील 2 राशीमध्ये शुक्र हा नेहमी असतो. कुंडलीत ज्या राशीमध्ये चंद्र असेल ती त्या जातकाची रास असते, जन्मरास असते. राशींच्या दिशा मेष, सिंह, धनु या राशींची पूर्व दिशा, वृषभ, कन्या, मकर राशींची दक्षिण दिशा, मिथुन, तुळ, कुंभ राशीची पश्चिम दिशा आणि कर्क, वृश्चिक, मीन राशीची उत्तर दिशा. राशींचे स्वामी. रवी हा सिंह राशीचा स्वामी आहे. चंद्र कर्क राशीचा, मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा, बुध मिथुन आणि कन्या राशीचा, गुरु धनु आणि मीन रास, शुक्र वृषभ आणि तूळ रास, शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. ग्रह आणि त्यांची तत्वे. रवी हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे. गुरु आकाशतत्वाचा ग्रह आहे. शुक्र जलतत्वाचा ग्रह आहे. शनी वायुतत्वाचा ग्रह आहे. राहू हा जलतत्वाचा ग्रह आहे. केतू आकाशतत्वाचा ग्रह आहे. हर्षल वायुतत्वाचा ग्रह आहे, त्याला युरेनस असेही म्हणतात. नेपच्यून जलतत्वाचा ग्रह आहे, त्याला वरुण असेही म्हणतात. प्लुटो अग्नितत्वाचा ग्रह आहे, त्याला कुबेर असेही म्हणतात. ग्रहांचे नैसर्गिक शत्रू मित्र. ग्रह आणि त्यांचे मित्र आधी बघू आपण. रवीचे मित्र. रवी चंद्रला, मंगळ आणि गुरुला मित्र मानतो. चंद्र रवी आणि बुधाला मित्र मानतो.
मंगळ रवी, चंद्र आणि गुरुला मित्र मानतो. बुध रवी आणि शुक्राला मित्र मानतो. गुरु रवी, चंद्र आणि मंगळ यांना मित्र मानतो. शुक्र बुध आणि शनी यांना मित्र मानतो. शनी बुध आणि शुक्र यांना मित्र मानतो. ग्रह आणि समराशी. रवी बुधाला सम मानतो. चंद्र शुक्र मंगळ गुरु शनी यांना सम मानतो. मंगळ शुक्र आणि शनी यांना सम मानतो. बुध मंगळ गुरु शनी यांना सम मानतो. गुरु शनीला सम मानतो. शुक्र मंगळ आणि गुरु यांना सम मानतो. शनी गुरुला सम मानतो. ग्रहांचे नैसर्गिक शत्रू बघूया आता आपण. रवी शुक्र आणि शनीला शत्रू मानतो. चंद्र कोणालाही शत्रू मानत नाही. मंगळ बुधाला शत्रू मानतो. बुध चंद्राला शत्रू मानतो. गुरु बुधाला आणि शुक्राला शत्रू मानतो. शुक्र रवी आणि चंद्र यांना शत्रू मानतो. शनी रवी, चंद्र आणि मंगळ यांना शत्रू मानतो. राशींची तत्वे आणि त्यांची व्याप्ती. मेष राशीचं तत्व अग्नी, व्याप्ती 0 ते 30 अंश. वृषभ पृथ्वी तत्व 30 अंश ते 60 अंश. मिथुन वायू तत्व 60 अंश ते 90 अंश. कर्क जलतत्व 90 अंश ते 120 अंश. सिंह अग्नी 120 अंश ते 150 अंश. कन्या पृथ्वी तत्व 150 ते 180 अंश. तूळ वायू तत्व 180 ते 210 अंश. वृश्चिक जलतत्व 210 ते 240 अंश. धनु अग्नितत्व 240 ते 270 अंश. मकर पृथ्वी तत्व 270 ते 300 अंश. कुंभ वायुतत्व 300 ते 330 अंश आणि मीन जलतत्व 330 ते 360 अंश. नक्षत्रे आणि त्यांची तत्वे. अग्नितत्वाची नक्षत्रे. भरणी, कृत्तिका, पुष्य, मघा, पूर्वा फाल्गुनी, स्वाती, पूर्वा भाद्रपदा. वायुतत्वाची नक्षत्रे. अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्र, विशाखा. पृथ्वी तत्व. रोहिणी, अनुराधा, ज्येष्ठा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा. जलतत्व. आर्द्रा, आश्लेषा, मूळ, पूर्वाषाढा, शततारका, उत्तरा भाद्रपद, रेवती. नक्षत्र आणि गण. देवगणाची नक्षत्रे. अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती. मनुष्यगणाची नक्षत्रे. भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्व भाद्रपद, उत्तरा भाद्रपद. राक्षसगण. कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका. अशाच पद्धतीची अजून तुम्हाला माहिती उद्या मी परत देणार आहे. तेव्हा तुम्ही प्लीज चॅनेलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.